नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे दिघी गाव येथे काळभैरवनाथ मारुती मंदिर येथे. दिघी गाव म्हणजे गाडी अड्ड्याचं वाजवण्याचं हक्काचं ठिकाण. इथं प्रत्येक सणाला उत्सवाला गाडी अड्डाच वाजवायला असतो. काळभैरवनाथाच्या आशीर्वादाने मागच्या वर्षी झालेल्या ढोललेजन स्पर्धेमध्ये गाडी अड्ड्याने पहिला नंबर याच ठिकाणी मिळवला होता. चला, पालखी निघाली ना आपलं ठोककाम पण चालू झालं. आज आपली सगळी पोरं लय जोशामध्ये होती, त्याच्यामुळं कोण ऐकायच्या मूडमध्येच नव्हतं. आणि आवाज तर एवढा होता की अख्खं दिघी गाव गोळा झालं होतं. यावर्षी गर्दी पण लय होती. खेळण्यांची दुकानं, फुगे बिगे लय काय काय होतं. आपल्यासोबत होता पंचक्रोशीमध्ये नाव गाजवलेला नवचैतन्य खेळ. आपली पोरं पण लय आता जोशात आली होती. 20 ढोल, 12 ताशे आणि 16 झांज आणि त्यात 2 टोल याचा एकत्रित आवाज लय जबरदस्त होता. ढोल फुटस्तवर वाजून आपण आलो होतो काळभैरव मंदिराच्या समोर. 2-2.5 तास सलग वाजवल्यानंतर आता थोडा पोरांनी ब्रेक घेतला होता आणि आपल्याला आता झांजचे प्रात्यक्षिक करायचं होतं. तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण आपले खेळ चालू केले आणि जेवढे पण प्रेक्षक होते त्यांनी पण याचा आनंद घेतला आणि प्रत्येकाने मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. चला, आजचं वाजवणं संपलं होतं. आता आम्ही चाललो होतो पुन्हा खडकीमध्ये आणि पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली होती. तर चला, आजचा व्हिडिओ संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.